बाबा, मी ऐकलं आहे की भारताला एकेकाळी सोने की चिडिया म्हटलं जायचं. त्याचा अर्थ काय हो? भारताला असं का म्हणत होते? हा खूप चांगला प्रश्न आहे. भारताला सोने की चिडिया म्हटलं जायचं कारण तो एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत आणि प्रगत संस्कृतींपैकी एक होता. मी तुला याबद्दल सांगतो. भारताला सोने की चिडिया म्हटलं जायचं कारण तो संसाधन, संपत्ती आणि संस्कृती यामध्ये अतिशय समृद्ध होता. हजारो वर्षापासून भारतात व्यापार, नवकल्पना आणि शिक्षणाचा केंद्रबिंदू होता. जगभरातील देश भारताशी व्यापार करायला इच्छुक होते कारण भारत संपत्तीने परिपूर्ण होता. भारत सोनं, मसाले, कापड आणि मोठमोठ्या दगडांमध्ये समृद्ध होता. प्राचीन साम्राज्य जसे की मौर्य समाज आणि गुप्त साम्राज्य मोठ्या प्रदेशांवर नियंत्रण ठेवत होते, जे या संपत्तीने भरलेले होते. भारतात तयार होणारे उत्कृष्ट कापूस, रेशीम आणि मसाले यांना युरोप, मध्य पूर्व आणि चीनमधील व्यापाऱ्यांमध्ये खूप मागणी होती. सिल्क रस्ता आणि मसाला मार्ग हे महत्त्वाचे व्यापारी मार्ग होते, जे भारताला जगाशी जोडत होते. रोम, चीन आणि मध्य पूर्वातून लोक भारतीय वस्तूंसाठी येत असत. पण फक्त संपत्तीच नाही, तर भारताला सोने की चिडिया म्हटलं जायचं त्याच्या विज्ञान, गणित आणि औषधशास्त्रातील योगदानामुळे. प्राचीन भारतीय विद्वानांनी मोठी प्रगती केली, जसं की शून्याचा शोध लावणं आणि आयुर्वेद विकसित करणं, जो आजही प्रचलित आहे. गुप्त साम्राज्य, ज्यांनी सुमारे 320 ते 550 CE पर्यंत राज्य केलं, याला भारताचा सुवर्णकाळ म्हटलं जातं कारण हा कालावधी कला, वास्तुकला, विज्ञान आणि साहित्यामध्ये मोठ्या प्रगतीचा होता. याच वेळी भारताने अनेक कल्पना विकसित केल्या, ज्या आपण आजही वापरतो. भारताची संपत्ती इतर देशांना आणि आक्रमकांना आकर्षित करत होती. कालांतराने मध्य पूर्व आणि युरोपातील साम्राज्य जसं की मुघल साम्राज्य आणि नंतर ब्रिटिश भारताच्या संसाधनांवर नियंत्रण मिळवायला लागले. भारताच्या संपत्तीवर आक्रमण आणि वसाहतवादाच्या काळात परकीय शक्तींनी ताबा घेतला. विशेषतः ब्रिटिशांनी वसाहतवादाच्या काळात भारताची संपत्ती लुटली. त्यांनी भारताच्या नैसर्गिक संसाधनांचा ताबा मिळवला आणि भारतीयांना त्यांच्या फायद्यासाठी काम करायला भाग पाडलं. म्हणूनच 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यावर भारताने आपली बरीच संपत्ती गमावली होती. म्हणजे भारताला सोने की चिडिया म्हणायचे कारण तो संसाधन आणि ज्ञानात समृद्ध होता. अगदी बरोबर. हजारो वर्षापासून भारत हा जगातील सर्वात प्रगत आणि संपन्न संस्कृतींपैकी एक होता. जरी वसाहतवादाच्या काळात बरीच संपत्ती हरवली असली तरी भारत पुन्हा उभा राहतोय आणि एक शक्तिशाली देश बनत आहे. भारताचा इतकं प्राचीन इतिहास असणं खूपच अद्भुत आहे बाबा.